Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity. One day, we have taken the challenge of 100 days, 100 structure, and today is our day 57. 57वा दिवस. 57वा दिवस आज आहे. ठीक आहे. आज आपण जे स्ट्रक्चर शिकणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला यूज ऑफ कुड नॉट किंवा कुडंट म्हणजे आपण काल जे कुडचे वाक्य शिकलो आलं का लक्षात. तर आज आपल्याला त्या वाक्यांनाच निगेटिव्ह करायचं आहे. मग याचं स्ट्रक्चर काय आहे? यस प्लस कुडंट प्लस V1 प्लस ओ. बघा सब्जेक्ट इथं दिलेले आहेत. कोण सांगतं रे सब्जेक्ट कोणकोणते असतात? हां सांगा. यच यस यच यच इच शी. यस यच काय ते मग आम्हाला नाही कळालं. सब्जेक्ट चुकतोयस तू. सब्जेक्ट कोणते कोणते असतात? करते व्यवस्थित. तुला कळालं नाही का प्रश्न? कोणते सब्जेक्ट सांग. हां मग ते सांग ना. आय वी दे यू इज कसा असेल सब्जेक्ट? शी हां इट नाउन. हां चला व्यवस्थित कोण सांगेल रे आणखीन? हां हां तू सांग बाई. आय वी दे यू ही शी इट नाउ. बघा थोडं कन्फ्यूज झाला तू. बघा त्यामुळे आता मी थोडे खालीवरी लिहिलेत बघा. ही शी इट दे आय नाऊन वी आणि यू. यातलं नाऊन जे आहे त्याचा अर्थ असा असतो की कोणत्याही व्यक्तीचं स्थळाचं ठिकाणाचं नाव. त्यानंतर आपल्याला कुडंट सगळ्यांसाठीच घ्यायचे त्याच्यामुळं आपण वेगळं लिहिलेलं आहे. म्हणजे खालीवरी काही रेष ओढलेली नाही आहे. कुडंट सगळ्यांसाठीच आहे. इथं आता V1 वेगवेगळे दिलेले आहेत. आता आपण काय करतोय वेगवेगळे व्हर्ब्सचा वापर करतोय जेणेकरून जास्तीत जास्त व्हर्ब तुम्हाला या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोरून जावे आणि त्याची प्रॅक्टिस व्हावी. पहिला आहे बघा ॲन्सर द क्वेश्चन. ॲन्सर म्हणजे काय? उत्तर देणे. ॲन्सर म्हणजे काय? उत्तर देणे. बघा तो प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. पहिल्यांदा आपण असं घेऊया की तो प्रश्नाचे उत्तर देऊ शकला किंवा त्याने प्रश्नाचे उत्तर दिले. आपण काल केलं होतं बघा असं वाक्य. कसं? ही कुड ॲन्सर द क्वेश्चन. माऊली लक्ष द्या इकडं. ही कुड ॲन्सर द क्वेश्चन. आता त्याचंच निगेटिव्ह करायचं आहे की तो प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही. कोण सांगते रे? हा सांगा. आय कुड नॉट. आय नाही तो सांगितलं आपण. तो प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही. हा पुन्हा एकदा सांगा. हा कुड नॉट ॲन्सर द क्वेश्चन. हा ही कुडंट ॲन्सर द क्वेश्चन किंवा ही कुड नॉट ॲन्सर द क्वेश्चन. सांगा बरं. आयुष प्रश्नांची उत्तरे देऊ शकला नाही. हा सांगा तुम्ही. आयुष कुड नॉट आन्सर द क्वेश्चन. आयुष कुड नॉट ॲन्सर द क्वेश्चन. सांगा विद्यार्थी प्रश्नाची उत्तरे देऊ शकला नाही. विद्यार्थी प्रश्नाचे उत्तरे देऊ शकला नाही. हा सांगा. स्टुडंट couldn't answer the questions. स्टुडंट कुडंट ॲन्सर द क्वेश्चन. चला लक्षात आलं तुम्हाला. आता बघूया रीड. बघा ती इंग्रजी वाचू शकली नाही. ती इंग्रजी वाचू शकली नाही. तुम्ही सांगा. She could not read English. शी कुड नॉट रीड इंग्लिश किंवा त्यालाच म्हणता येईल शी कुडंट रीड इंग्लिश. सांगा माझी आई इंग्रजी वाचू शकली नाही. माझी आई इंग्रजी वाचू शकली नाही. हा सांगा. My mother could not read English. माय मदर कुड नॉट रीड इंग्लिश. चला पुढे घेऊया. गिव मिल्क. आता एखादी गाय आहे आणि आपल्याला म्हणायचं की ती दूध देऊ शकली नाही किंवा
ती 5 लिटर दूध देऊ शकली नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, इथं 5 लिटर मिल्क म्हणावं लागेल. ती 5 लिटर दूध देऊ शकली नाही. कोण सांगत? हा इकडं संध्या दिदी, हा धरा. ती 5 लिटर दूध देऊ शकली नाही. It couldn't 5 liter. वर घ्यायचं राहिलं ना. It couldn't 5. बघा It couldn't. It couldn't give 5 liter milk. इट कुडंट गिव्ह 5 लिटर मिल्क्स. बघा इट कुडंट गिव्ह 5 लिटर मिल्क. मिल्क्स नाही, मिल्क. इट कुडंट गिव्ह 5 लिटर मिल्क. ती 5 लिटर दूध देऊ शकली नाही. कोण? गाय. चला पुढे जाऊया आता आपण. विन द मॅच. विन म्हणजे काय? जिंकणे. ते सामना जिंकू शकले नाही. हा सांगा. They couldn't win the match. पुन्हा एकदा सांगा. They couldn't win the match. हा सांगा. साऊथ आफ्रिका मॅच जिंकू शकली नाही. हा सांगा. साऊथ आफ्रिका मॅच जिंकू शकली नाही. South Africa couldn't win the match. साऊथ आफ्रिका कुडंट विन द मॅच. ठीक आहे. हा चला पुढे येवा. लिफ्ट द बॉक्स. लिफ्ट म्हणजे उचलणे, आहे का नाही. मी पेटी उचलू शकलो नाही. मी पेटी उचलू शकलो नाही. हा इकडं समर्थ. मी पेटी उचलू शकलो नाही. I could not लिफ्ट. lift the box. आय कुड नॉट लिफ्ट द बॉक्स. लिफ्ट म्हणजे काय? उचलणे. बरोबर आहे. हा सांगा आता. मी भांड उचलू शकलो नाही. भांड. भांड्यासाठी काय शब्द आहे? पॉट. सांगा. मी भांड उचलू शकलो नाही. हा सांगा. I couldn't lift the pot. पुन्हा एकदा सांगा. I couldn't lift the pot. आय कुडंट लिफ्ट द पॉट. आता रीच. रीच म्हणजे काय? पोहोचणे. आम्ही वेळेवर पोहोचू शकलो नाही. आम्ही वेळेवर पोहोचू शकलो नाही. हा तुम्ही सांगा. हा ईश्वरी दिदी सांगा. आम्ही वेळेवर पोहोचू शकलो नाही. We could not reach on time. पुन्हा एकदा सांगा. We could not reach on time. शाबास. वी कुड नॉट रीच ऑन टाइम. आता पुन्हा एकदा सांगा. कोण सांगतं? आम्ही परीक्षा केंद्रावर. आम्हीच्या ऐवजी आपण दुसरं घेऊया. ओमकार परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचू शकला नाही. ऑन सेंटर म्हणावं लागेल. ऑन एक्झाम सेंटर. कोण सांगेल? ओमकार परीक्षा केंद्रावर वेळेवर पोहोचू शकला नाही. चला कोण सांगते? ऑन एक्झाम सेंटर लावायचं फक्त समोर. ऑन एक्झाम सेंटर. हा सांगा. Omkar couldn't reach on exam center ऑन टाइम. on time. असं म्हणता येईल का? ओमकार कुडंट रीच ऑन टाइम ऑन एक्झाम सेंटर. ठीक आहे. हा चला पुढे जाऊया आता आपण. रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे, आहे का नाही? बरोबर आहे. हा आम्ही पाढे लक्षात ठेवू शकलो नाही किंवा आम्ही पाढे आठवू शकलो नाही. हा सांगा. We could not रिमेंबर. remember पाढ्यासाठी काय शब्द आहे? टेबल्स. tables. वी कुडंट रिमेंबर टेबल्स. म्हणा. तू मला पाठिंबा देऊ शकला नाहीस. हा सांगा.
तू मला पाठिंबा देऊ शकला. सपोर्ट मी. पुन्हा एकदा सांगा. यू कुड नॉट सपोर्ट मी. यू कुड नॉट सपोर्ट मी. तू मला पाठिंबा देऊ शकला नाहीस. बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी कुडंटचा वापर करून किंवा कुड नॉटचा वापर करून भूतकाळामधली एखादी गोष्ट होऊ शकली नाही तिच्याविषयी आपण भाष्य करू शकतो. लक्षात आले का तुम्हाला? अशा प्रकारे या स्ट्रक्चरचा उपयोग करून तुम्हाला आता उद्या येताना 30 सेंटेन्स तयार करून आणायचे आहेत. लक्षात राहिलं का? दिस इज द होमवर्क फॉर ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओ. थँक्यू.